ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य श्री संत मोतीरामजी महाराज की जय. गुरुवर्य मारुतराव महाराज की जय. की जय. गुरुवर्य श्री संत अण्णासाहेब महाराज की की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. बैसो घातले वरासन आणिले चरण क्षाळन जीवन अर्घे पाद्यादि संपादन पूजा विधान मांडिले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू शकळमध्ये अधिप्रकाशू म्हणे निवर्ती दाशू अवधारी जो दे. गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र रघुनंदन आणि शांती भरमनाथ महाराज चरणी नतमस्तक. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पंचकृषीमधील पुण्य पावन गोदाकाठी गाव मुक्कामी अंगलगाव मारुत्र्या दरबारी लक्ष्मण शक्तीचा ओघ. भाग्याचा दिवस आहे, पौर्णिमा आहे आणि दिवसा शक्ती आहे. कोणाला तकलीफ नको झोपीची. बरोबर आहे. गोड कथा आहे. हरिवंश पुराण आणि युद्धकांडातील 45वा प्रसंग आणि शक्ती आद्या तिसरा उर्वरित भाग. कथेला सुरुवात. डुप्लिकेट म्हणणारा हा महाराज झालेला आहे. गोड कथा निघून गेली. महाराज याने विचार केला, जर मी संताच्या रामभक्ताच्या वाटेला जर गेलो निश्चित माझा प्राण जाणार आहे किंवा माझा क्षय होणार आहे, मी लयाला जाणार आहे. कळालं महाराज. पण नाविलाज आहे. इकडं जर नाही जर म्हणू हा लंकेचा म्हणणारा भातचा अर्थात राज्या तो मारणार आहे आणि तिकडं जर गेलो तर माझा जीवाचा उद्धार होणार आहे. कथा झालेली आहे महाराज. आता आपण कथेकडे वळू. असो यावेळेस तो रावण म्हणणारा महाराज झालेला. जटा वाढिल्या, डुप्लिकेट अंगावर म्हणणारे भगवे कपडे घेतले, राख लावलेली, धुनी तयार केली, पंचकुटी तयार केली, झोपडी तयार केली आणि एकदम म्हणणारा फळमिळं बगीचा त्यानं तयार केलाय. राक्षस आहे, यायला काही बी जमतंय. जारण मारण उच्चाटन म्हणणारा असा राक्षस आहे. तो म्हणणारा तयार झाला आणि मारुत्र्याची वाट बघू लागला. या नम्र होऊन अत्यंत चरण चुरावया धावत फळमुळे समस्त वा. कपिशी आतिथ्य मांडी दिले. आतिथ्य म्हणणारं मानलेले महाराज नम्र झालेला आहे आणि आला जवळ आणि एकदम म्हणणारे स्तुती मांडलेले करावंच लागती. आपलं जर कार्य जर साध्य करून घ्यायचं असेल तर पुढच्याची असणारं स्तुती मांडावं लागते. आता आमच्या महिला मंडळाला सांगायची गरज नाही. ताकाचा तांब्या मागं लपितात, त्या बाईची वाह करतात, एवढं द्यायचं एवढं घेऊन जा म्हणते. अशी स्तुती मांडलेले महाराज. लांबून आलेल्या खरंच म्हणणारे कोण फळं घ्या, पाणी प्या, अतिथी म्हणणारं मला करायचंय आणि तुम्हाला म्हणणारा कोण लांबून आलेल्या घाम आलेला आहे. असा काळने मी महाराज डुप्लिकेट बोलू लागलेला. हा स्वामी अंगीकारावे फळमुळे प्राशन करावे शीतळ जळ. चला महाराज. मार्गी क्षीणले ती बहुळ वा. श्वेद कल्लोळ सर्वांगी. तुम्हाला म्हणणारा सहज म्हणजे घाम आलेला आहे, लांबून म्हणणाऱ्या आलेल्या याला समजाच माहित आहे कुठून आले कुठं नाही. काळने मिला पण उगं पडून रान घ्याले, उगं काहीतरी म्हणणारा बोलाले, स्तुती कराले, डुप्लिकेट कराले. महाराज तुम्ही लांबून आलेल्या, तुम्हाला घाम आलेला आहे, कोण इथं बसा, फळं मागा, जे म्हणले ते मी फळ खायला आणून देतो. असं असणारा काळने मी कोण मारुत्र्याला बोलू लागलेला आहे. हा सतोषी जैसा रामदूत वानर तनुग्रहित कोण कार्या त्वरित वा. तुम्ही येथ येणे केले. महाराज तनु म्हणणारा तुमचं शरीर वानराचं दिसतंय, वानर आहात आणि खरंच राम भक्तात दुरून म्हणणाऱ्या आलेल्या
आणि या ठिकाणी असणारं कोण तुमच्या अतिथी मला करायचं असं काळने मी कोण मारुत्र्याला बोलू लागलेले आहेत हा. म्हणाल तू काय जानसी वा. मज भेटी झाली भूत ऋषीशी त्याही सांगितले वार्तेशी ऐक तुझ पाशी सांगेन. महाराज तुम्हाला वाटत असेल मला रामकथा कशी माहीत आहे. मी कुठं ऐकाय गेलोच नाही, इथंच मांडी घातली. येणारे जाणारे महाराज मला सांगू लागले, येणारे जाणारे महाराज मला कथा सांगू लागले, म्हणून मला माहीत आहे. मी म्हणणारी रामकथा सांगतो. कित्येक दिवस झालं मी इथं ऐकतो, समदे महाराज मला सांगू लागले असा काळने मी बोलू लागलेला आहे हा. राम लक्ष्मण बंधू दोघे चला महाराज. वचनेशी निगती वेगे वा. क्रमोनिया मही स्वांगे वना वेगे पयाले. बोलू लागलाय महाराज. मागलचं पुढी मागलचं पुढी मागलचं पुढी मागलचं पुढी कथा सांगू लागले. जातीचं राक्षस आहे पण काय हरकत नाही, देवाचं नाव घ्याले, भाग्य म्हणावं, त्याचा उद्धार त्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला कुठं कळाले, कळणं आले ना. आईवडिलाचं ऐकना, गुरुचं ऐकना, संताचं ऐकना, आणि आपली गाडी फसून बसाली खड्ड्यामध्ये, चिखलामध्ये फसाली, वरी निघणं आली. कालने मी विचारही केलेला आहे. महाराज काही का असना एकदम पुढे आला, अरण्यकांडामध्ये आलेला आहे आणि सांगू लागला राम लक्ष्मण सीता वडिलाचं वचन म्हणणारा पाळण्याकरता वनाला आले, शर्वांग ऋषीची भेट घेतली, आणखीन काय काय केलं सांगू लागलेला आहे हा. त्यांचा पुरुषार्थ अत्यद्भुत परिसता तो कपीनाथ आवडी उठिला बहुत वा. अनुचारित परिसावया. आनंद झाला मारुत्र्याला. काय म्हणणारा भक्त, इतक्या लांब आलो आणि खरंच म्हणणारा कोण, हा रामकथा सांगतो, माझ्या प्रभूची माझ्या देवाची असणारा हो म्हणणारा महाराज म्हणणारा कोण रामकथा सांगतो. भाग्य आहे महाराज. मारुत्र्याला आनंद झाला. खरा का खोटा? खराच म्हणावं लागेल ना, खोटा कसं म्हणायचं मग, देवाचं नाव आहे ना महाराज. मारुत्र्याला कपट केलेलं आहे, कळालं नाही काही नाही. मारुत्र्या साधूच म्हणू लागले आणि साधूला कपट कळत नाही एक गोष्ट, आणि साधू कोणासंग कपट करत नाही. आणि साधूच्या कोणी वाट जर आलं रमाय त्याचा इस्तू जिजला म्हणून समजावं. गोसायाच्या वाट जाऊ नाही, साधूच्या वाट जाऊ नाही. मग असा असणारा मारुत्र्याला आनंद झाला आणि मारुत्र्या काय म्हणाले ऐका म्हणतात हा. वरी भंगिले हर कोदंड वा. रावणाचे काळे तोंड वा महाराज. झाडिले भार्गवाचे बळबंड गुड. यश प्रचंड घेतले. आणखीन रामायण सांगू लागलं. आणखीन म्हणणारे मारुत्र्या म्हणाले सांगा महाराज, कुठे काय सांगणार सांगा, मागे काय सांगणार सांगा, पुढे काय असणार सांगा, पण सांगा. आला माग, अगोदर पुढे गेला, आता माग आला. स्वयंवर सीता कोण सीता स्वयंवराज्य आहेस म्हणणारा कोदंड कोणत्या रावणानं अंगावर म्हणणारा पाडून घेतलं. पाडलं का घेतलं? घेतलं हो, कोणी पाडलं नाही. याला गर्व आलता, याला वाटलं मग एवढं कोण मोठं आहे. कोणाला? ह्या रावणाला. लग्नामध्ये गेला मित्रुशेर नगरीमध्ये, बरोबर आहे, आणि तिथं म्हणणारा कोण त्या परशुरामाचं कोणतं अंगावर पाडून घेतला. मरू लागलो, तळमळ होऊ लागली, आता मी मरतो आता मी मरतो. तेव्हा त्याच्या अंगावरलं कोदंड उचलून काढलं. हे कोण सांगू लागला? काळनेमी महाराज झालेला आहे आणि मारुत्र्याला कथा बोलू लागलेला आहे हा. शिते समवेत दोघे जण चला. पुन्हा निघाले आपण वा. मारो निराक्षस दारुण बरं. बाळी ही जाण मारिला. आता काय करावं? इंजनच म्हणणार कोण? लोकल गाडीचं, एक्सप्रेसचं नाही. एक्सप्रेस असल्यावर गाडी पळती. आता लोकल गाडीचं इंजन आहे बघ, इंजनानं वाढलं तर आम्ही पळता. आम्ही किती लवकर सांगून काय अर्थ आहे महाराज? चला काय हरकत नाही, जसं चलसाल तसं आम्ही सांगू. असा असणारा कथा सांगू लागला. मारुत्र्याला आनंद झाला. आता मारुत्र्या काय म्हणतात ऐका म्हणतात. राजे सुग्रीवादी झाले वानर सैन्य आपोष केले. वा. ते वानर तनुज देखिले म्हणून पुशिले उत्तर. बोलू लागला तुम्ही वानर म्हणणाऱ्या दिसाल्या म्हणून असणारी रामकथा तुम्हाला सांगितलेली. असा कोण बोलू लागला? काळने मी. मारुत्र्या ऐकू लागले. आता मारुत्र्या काय बोलतात ऐका म्हणतात. स्वागता शोगा तुझ
सनात करावे मज वा जरी देखसी अधिकार ओज बरं आजीचे गुज तुझ सांग मारुत्र्या म्हणले स्वागत 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 स्वागत. महाराज इतक्या लांब आलो, रामकथा सांगितली, आनंद झाला. पण आता महागलची पुरी मी बंद करतो, मी कथा सांगतो. आता तुम्हाला ऐकावं लागल. मारुत्र्या काय म्हणले महाराजाला, आता माझी कथा ऐका, असं मारुत्र्या त्या काळनेमीला बोलू लागले. ऐता हा श्रीरामाची निज कथा वा. तापास मुखे ऐकत वा. उल्हास झाला कपिनाथा हा. एकुणी सादरता वानरे. मारुत्र्याला आनंद वाटला. महाराज कसं का असणार, तापस आहे, बरोबर आहे, महाराज आहे, तापस आहे, वेश धारण केलेला आहे, जपी तपी मुनी आहे. आनंद वाटला, त्याच्या मुखातून काही कसना कथा ऐकली. आता मारुत्र्याला आनंद झाला आणि मारुत्र्या कथा सांगण्याकरता सुरुवात करणार आहेत. हा श्रीराम सता जनस्थानी वा. रावण कपट रूपे ओनी गुड. शून्य श्रम देखोनी श्रीराम पत्नी चोरिली. मारुत्र्या बोलू लागले, मारुत्र्या कथा सांगू लागले आणि काळने मी ऐकू लागले. याला काय माहित आहे, पण ऐकावं लागतंय महाराज, ऐकावं लागतंय की नाही. एखाद्या येडी असं ऐकावं लागतं शहाण्याला, नाही असं नाही काही नाही. त्या शहाण्यानं म्हणलं ना, अरे तू येडास गाबास सांगू नको, त्यानं म्हणते गुन्हान बास, तुला माझं ऐकावं लागल. असं ऐकू लागले. कोण याला काही माहीत नाही, पण ऐकू लागलं. मारुत्र्या बोलले, बाबा ज्या ठिकाणी शून्य आश्रम, तिथं म्हणणारी सीता होती, तिथं हा रावण आला, गोसाई झाला, झोळी घेतली अंगामध्ये, राख लावली आणि कोण भिक्षा मागण्याकरता रावण आला. अशी मारुत्र्या कथा बोलू लागल्या आहेत. सीतेच्या धावण्यासी वा. श्रीरामनी घे गेसे मार्गी आडवे होता राक्षसांसे श्रीरामे त्यांचे मारिले. मारुत्र्या बोलू लागले, बाबा ज्यावेळेस म्हणणारे कोण यानं भिक्षा मागितली, राजानं भीक मागू नये, राजानं भीक मागू नये, पण मागितलं कारण हे राक्षस होतं. भीक मागितली, जिला म्हणणारे आई म्हणला आणि तिला खांद्यावर उचलून घेऊन आपल्या नगरीत गेला, अशोकवनात ठुलं आणि तिला बायको म्हणू लागला. मग याला कोण म्हणावं, महाराज म्हणाव? नाही ना महाराज, राक्षस आहे. त्याला म्हणणारे कोण, राम आले, रामानं त्याला मारलेले, शिक्षा केली. मारुत्र्या कथा गोड बोलू लागले आहेत. वाणीने पिढून सुग्रीवासी हरिले स्त्रियांनी राजांसी वा. रामे मारो नित्यासे सुग्रीवासी स्थापिले. मारुत्र्या बोलू लागले, आमची भेट म्हणणारे पंपासुरावर झाली, बरोबर आहे, आमची भेट पंपासुरावर झाली. कोण? मारुत्र्या किष्किंधा नगरीचे प्रधान होते महाराज. मारुत्र्याचे वडील बी प्रधान, मारुत्र्या प्रधान. प्रधानाचं कर्तव्य असतं राजाचं हित करायचं, बरोबर आहे. राजा म्हणणारा कोण? सुग्रीव. पण राजा नव्हता, राजा त्याला पदावून काढून टाकलं होतं, अगोदर राजा होता. हे समजा दुःख म्हणणारा रामाला सांगितलं. रामानं म्हणणारा कोण? वालीचा वध केला. राज्य म्हणणारा सुग्रीवाला दिलं. आम्ही सांगाती रामाच्या आलो, असे मारुत्र्या कथा बोलू लागले आहेत. सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार वा. झाले श्रीरामांचे किंकर वृद्धोपकार होणे. मारुत्र्या बोलू लागले, महाराज कथा सांगू लागले. मग समजे म्हणणारे सुग्रीव, अंगद म्हणणारा कोण? वालीचा मुलगा. हे म्हणणारे युवराजा, ते म्हणणारा कोण? देवाचं कार्य करण्याकरता आलेला. आम्ही समजे म्हणणारे आलो, माकडं, अस्वल, वानर एवढी संख्या आम्ही रामाच्या संगती. कोण? सीतामातेची शुद्धी घेण्याकरता आम्ही कार्य करण्याकरता आलेला. असे मारुत्र्या कथा बोलू लागले आहेत. दोघा पडिले अति सख्य वा. समुद्र शिळा बांधिल्या देख न लागता निमेष एक हो. लंका समुख येते झाले. दोघाची म्हणणारी दोस्ताना पडला, दोघं दोस्त झाले आणि कार्य करण्याकरता आले. कोण बोलू लागले? मारुत्र्या. मग समजे म्हणणारे 72 कोटी अस्वल, बरोबर, 56 कोटी माकडं आणि 16 पद्म वानर. आता कोणी 20 म्हणतंय, कोणी 16 पद्म, एवढी संख्या आली. कोण? समुद्रावर सेतूचं बांधकाम झालं आणि समुद्रावर सेतूचं बांधकाम झाल्यावर समजे म्हणणारे आम्ही लंकेच्या पायथ्याशी जवळ आलो. अशी मारुत्र्या आपल्या प्रभूची, अखिल कोटी ब्रह्मांडाच्या देवाची कथा एका डुप्लिकेट महाराजाला बोलू लागले आहेत. युद्ध झालं घोरंदर
चला महाराज. रावण प्रधानाधी कुमर अ, मारिले सैन्य झुंजार वा. मारिले समग्र एक एक युद्ध झालं महाराज. युद्ध म्हणजे कसं घोरांदर युद्ध झालं. त्याला पारावार नाही महाराज. आहे का? एक बार चुकला तर हुकला, तिथं माफ नाही. देवापाशी माफ नाही. मग भगवंतानं म्हणणारा माफ केलं नाही. युद्ध झालं. मग आता काही आगलचे बगलचे आम्ही म्हणणार, काही रावणाचे पोरं नातू पंतू समदे म्हणणारे प्रधान राक्षस सांगाती समदे म्हणणारे कोण मारले, कोण भगवंतानं. अशी मारुत्रे आपल्या प्रभूची गोड कथा बोलू लागले आहेत. हा दुःखे खवळला युद्ध झाले घोरांदर बरं महाराज. रावण प्रधानाधी कुमर पळायचं शिका. हा दुःखे खवळला रावण घेवानी ब्रह्मशक्ती आपण बरं. हृदय सौमित्राचे लक्षण शक्ती दारुण हानी तली काय करणार महाराज. चला यावेळेस असणार दुःख झालं रावणाला. दुःखाच्या भरापोटी राग आलेला आहे. भाऊ गेला. भावाचे तुकडे 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 झाले. हो कोण रामानं केले. बरोबर आहे. लक्ष्मणाने इंद्रजिताला निपात केलं. अकया मुलगा मारला, प्रधान मारला, जंबूमाळी पुष्कळ मारले, बाकी कोणी शिल्लक नाही. त्या रावणाला दुःख झालं, राग आला आणि रागाच्या भराच्या पोटी ब्रह्मशक्ती घेतली आणि ती शक्ती घेऊन युद्ध करण्याकरता आलेला. अशी कथा मारुत्र्या कोण काळनेमी महाराज. आता महाराजच म्हणा ना, त्या महाराजाला सांगू लागले आहेत. हा शक्ती भेदानी हृदयाशी बरं. निघून गेली भूमीशी अति कळता स्वमित्राशी वा. पडिला क्षिते निचेष्टित शक्ती मारलेले महाराज. आता समजायनं कथा ऐकली की नाही महाराज. शक्ती कवा आली, किती बाऱ्या लागली, किती बाऱ्या वापस गेली, किती बाऱ्या ठिणग्या पडल्या. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि दुबळा अर्चित तशी भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार महान महानात महाराज तुम्ही. बरोबर आहे. आणि खरंच हा परिसर म्हणणारा मोतीराम महाराजाचा आहे. मग आता तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या समध्या वया पाठ म्हणलं तरी चालतात, परमान पाठ म्हणलं तरी चालते. मग असे असणारे मारुत्र्या गोड कथा बोलू लागले. ती शक्ती आली कोणाला? लक्ष्मणाला. वरच्या कांतीला, वरच्या तोच्याला स्पर्श केला, चक्कर आले, लक्ष्मण खाली पडले. अशी मारुत्र्या कथा बोलू लागल्या आहेत. वाचवा वया स्वमित्राशी वा. निवो आलो औषधीशी गोड. सूर्य नये पाऊत व्यासे मज तोरेसे जाणे असे. मारुत्र्या खरं खरं बोलू लागले महाराज. मारुत्र्याने हात जोडले, आपल्या प्रभूची कथा सांगू लागले. आणि माझी नेमणूक झाली, मला कार्य करण्याकरता पाठवले. कुठं? औषधी आणण्याकरता. त्याला एक कारण आहे. मी रात्रीच का आलो, त्याला एक कारण आहे महाराज. बरोबर आहे. कारण रात्री मी का आलो, त्या ब्रह्मशक्तीला वरदान आहे ब्रह्मदेवाचं. दिवस जर निघाला कोणीच म्हणणारा वाचणार नाही. म्हणून मी रात्रीच आलो. रात्रीच जायचं आणि लक्ष्मणाला उठवायचं. अशी कोण मारुत्र्या हात जोडले आणि डुप्लिकेट म्हणणाऱ्या महाराजाला काळनेमीला बोलू लागले आहेत. सांगितले सकळ व्रत बरं. तू तपसते जे अति विख्यात चला महाराज. जाणो नि माझे मनोगत बरं. शीघ्र कार्यार्थ साधावा. खरंच महाराज कृपा करा. मी म्हणणार त्या कार्याकरता आलेलो आहे. आणि या ठिकाणी असणारं तुम्ही काही सांगितलं आणि मला राह वाटलेलं आहे म्हणून मी कथा म्हणणारी प्रभूची सांगितलेली आहे. समजा मनोगत व्यक्त केलेलं आहे. मारुत्रे असं काळनेमीला बोलू लागले आहेत. हा इलमन करावा सर्वथा वा. औषधी सांगाव्या समस्त गोड. कर उदयान येता बरोबर. मज तत्वता जाणे असे. ए मारुत्र्या बोलले महाराज. मस्तके पायावरी या वार करी संतांजा. मारुत्र्या म्हणले महाराज. मारुत्र्या खरंच महाराज बोलू लागले ना. मारुत्र्याला मग खरं महाराज वाटलं की नाही महाराज? वाटलं ना. आता इथून पुढे म्हणणार कळलं मारुत्र्याला खरं आहे खोटं आहे, त्याला शिल्लक ठेवायचं का त्याला वाचू द्यायचंय, हे मारुत्र्याचं कार्य आहे. बरं असो. मारुत्र्यानं असणार नमन घातलेलं. महाराज कृपा करा, औषधी सांगा. आता मारुत्र्याला औषधी माहीत होते की नाही माऊली? होत्या हो. पण या महाराजाला विचारायची काय गरज आहे? काय गरज आहे? पण विचारू लागले. आता आपल्याला काही काही रस्ता माहीत असते, आपण दुसऱ्या माणसाला म्हणता. आता मी ना आम्ही साहेब पायानं आल्या, इकडून तिकडून रस्ते. खरंच गावमान रस्ता छान, आनंद वाटला.
इकडून तिकडून धोंडीन मिडियन खड्डे. आता तेच म्हणलं आले एक बार इकडं चला, मी म्हणलं एक बार इकडं चला. ते दुसरे मोटरसायकलवाले आले, बसा म्हणले आमच्या गाडीवर, म्हणून इथं आणून सोडलं, लवकर आले. पहिली बारी मावली. बरोबर आहे. करपा आमच्या मामाची, इकडला भाग समजा दाखवायची, असं गोड कथा आहे महाराज. यावेळेस असणारं कोण मारुत्र्यानं नतमस्तके झाले आणि सांगू लागले महाराज कृपा करा, औषधी सांगा, अशा मारुत्र्या बोलू लागल्या इथं. हां, तव दर्शने मुनिवर सुखानुकोटी मज कपिंद्र करू पासी पाहुनेरा निरोप सत्वरा मज द्यावा. मारुत्र्या बोलले बाबा कृपा करा, कोण मला औषधी सांगा, आणि औषधी जर सांगल्या मी म्हणणारं लवकर येईल, ते टाकून द्या खाली, दिली नाही चिठी आणखी, धडकाच चालू द्या. मग यावेळेस बोलू लागले बाबा कृपा करा आणि औषधी सांगा, अशो मारुत्र्या बोलू लागले इथं. सेविका सज्जन ग्रहीचे उदक चला महाराज. तर पुनित होय देख हा. प्राप्त होय जरी अनाधिक ब्रह्मसुख देत तो पावे. कोण म्हणू लागलं? कळणे मी. कोणाला? मारुत्र्याला. महाराज कृपा करा, जेवून जा. याच्यापाशी होतं का जेवाय? काय स्वयंपाक झालता? नाही ना, पण यायला जमतंय ना महाराज. जारण मारण उच्चाटन म्हणणार यायला विद्या यायला जमतंय. असं असणारं कोणी विनंती करू लागले, महाराज बसा, जेवण करा, अतिथी करायचंय, अशी असणारी विनंती मारुत्र्याला काळने मी करू लागलेला आहे. हा. सज्जना घरचे अन्न बळ्याची घ्यावे मागून, वा. नाही तरी आपण जीवन तरी मागावे. संताचं म्हणणं आहे महाराज, गावबा महाराजचं म्हणणं आहे, संताच्या घरचं बळच म्हणणारं अन्न मागून घ्याव, लाजायची गरज नाही, आणि लाजू बी नाही, काही नाही. बरोबर आहे. आता इकडला विचार सोडून द्या महाराज, एकल योग आहे. हां, इकडं कोणतं संत राहू द्या, समोर तुळस राहू द्या, आणि एखादा वारकरी, आमच्या इकडं सांगावं, इकडं नाही बाबा, इकडं कशाला काय म्हणू, एखादा वारकरी आला आणि त्यानं म्हणला खंडोबाची वारी, ती माऊली म्हणती व्हा पुढच्या दारी. आमच्या इकडं मारुत्र्या काय बोलू लागले, महाराज सज्जन आहे, सज्जनाचं घरचं म्हणणारं बळच म्हणणारं अन्न मागून खावं, आणि नाही जर मागितलं, नाही जर खाल्लं, अर्थात पुढचा श्लोक ऐका काय बोलले, ऐका म्हणतात. हा. आली आई ब्रह्मादिक वा. सज्जनान न पवती देख, वा. हे घडिले गा प्रत्यक्ष वा. गोपाळ सकळ काला करीती. तीन गोष्टीला आमंत्रण आहे महाराज. बरोबर, एका गोष्टीला आमंत्रण आहे पण जाऊ नये. बरोबर, जाऊ नये. आता इथं तसं सिद्धांत देऊन दृष्टांत दिले. ज्यावेळेस म्हणणारा गोपाळ काला झाला, आता गोपाळ काला झाल्यावर समजायला आनंद झाला, वरी स्वर्गातल्या म्हणणारा गणगंधर्व किन्नर समजे तिष्ठू लागले, समजायला वाट लागलं आपला काल्याचा प्रसाद खायला भेटतोय. आता काही काही 7 दिवस कीर्तन करतात, 7 दिवस राहतात, आणि काल्याच्या टायमाला बोईकून निघून जातात की नाही महाराज? बरोबर आहे. मग समजा देवाला आनंद झाला, आम्हाला काला भेटणार आहे. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, वाकड्या सुदाम्या समजायला सांगितलं, ऐका रे म्हणले, जेवण केला. बरोबर आहे. आणि हात म्हणणारे कोण? आपल्या चढायलाच पुसा, त्या यमुनेला धुयाला जाऊ नका. कारण देवाला कळालं 33 कोटी म्हणणारे देव मासे झालते, आणि त्याला उष्ट पडलेलं म्हणणारा कण खायचा होता. कारण ते बर्मा अन्न आहे महाराज, श्रीकृष्ण अर्पण बर्मा अन्न आहे. आता अन्नाचीच किंमत कोणाला माहीत नाही. उचलालेत कोणीकडे टाकालेत, नासून चालले. बरोबर आहे. त्या अन्नाची किंमत करा महाराज. तर आपला उदार आहे असा असणारा दृष्टांत दिलेला. आता पुढे म्हणणारे मारुत्र्या कोणत्या म्हणणाऱ्या महाराजाला काळनेमीला काय बोलतात ऐका म्हणतात. नोनी घ्यावे फळमुळांशी तरी मिळालं राम कार्यासी, न जाता स्वामी कार्य सिद्धीशी सर्वता राशी न सेव. निश्चय महाराज, मारुत्र्याचा निश्चय माऊली. काय बोलू लागले मारुत्र्या? माझा देवाचा देव म्हणणारा संकटामध्ये आहे, आणि मी जेवत बसू किंवा फळ खात बसू, आणि मी ज्या कार्याकरता आलो ना ते कार्य माझं होणार नाही, ते कार्य माझं सफल होणार नाही. मग काय खरंय? नाही ना महाराज, मला जेव्हा जमणार नाही काही नाही. मारुत्र्या त्या काळनेमीला म्हणणारा कोण विनंती रूपात बोलू लागले आहेत. हा,
सांडोनी स्वामी कार्यार्थ वा जो पुढे घालील उदर चिंत वा वा ओ महापापी तत्वता हा महाराज पात जाय वेगी. आई तर सांगू लागले महाराज याचं फळ काय भेटते. जो कोणी साधू आहे जो कोणी संत आहे आणि सज्जनाच्या घरचं जर म्हणणारं अन्नाचं उल्लंघन केलं तर त्याला मापच नाही हो. इकडे किती टाळं वाजवा टाळं फुटू द्या आणखीन असं लावू द्या एवढ्या म्हणणाऱ्या माळी घालू द्या वरी माप नाही त्याला. त्या पदाला जावंच लागल ती शिक्षा भेटणारच. असे असणारे कोण ग्रंथ करते बोल लागले आहेत. हा या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळमूळ भोजन तुझी आदरा लागी जाण उदक पान करीन. मारुत्र्याने हात जोडले महाराज कृपा करा कारण मला जेवायला जमणार नाही मी जेवणार नाही. माझा देव म्हणणारा संकटामध्ये आहेत. एक माझी विनंती फक्त पाणी द्या. जल म्हणजे पाणी शास्त्राची भाषा. काय करा पाणी द्या. ते पाणी जर घेतलं तर निश्चित म्हणणाऱ्या माझ्या स्वामीचं कार्य होणार आहे असं मारुत्र्या बोलू लागले आहेत. नलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका